पहिली 3 षटकं संपली पाहिजेत, अन्यथा एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये. चर्चा करण्यासाठी बिलकुल वेळ नसेल. दोन्ही टीमसाठी एक एक रिव्ह्यू असेल. LBW सोडून तुम्ही रिव्ह्यू वापरू शकता. बॅटकट असेल तर फार कठीण आहे, वापरू नका. LBW ला तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. बाकी कशासाठीही रिव्ह्यू घ्या तुम्ही, कारण 5-5 कॅमेराना tenniscricket.in ही स्पर्धा कव्हर करते. आणि त्याचबरोबर ड्रोन ऑपरेटर आमचे साईराज गरत. लॉफ्टेड ड्राईव्ह थ्रू द कव्हर्सला बॉल निघालाय, जाईल सीमारेषेच्या दिशेनं. पहिल्याच बॉलवर चौकारानं टीमच्या श्रीगणेश. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. सूरज गरत आक्रमक फलंदाज या टीमचा. आडव्या पॅटने यावेळेस मात्र मिड ऑन क्लिअर केलाय. लॉंगचे स्पॉट मिड विकेट फिल्डर थांबवलाय. बराच धावला त्या ठिकाणी धन्ना मुन्ना जादूगर, परंतु तरी सुद्धा बॉल सीमारेषेच्या पार गेलाय. 4 धावांकरता बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन बॉलवर 2 चौकार सूरज गरजच्या बॅटमधून. धीरजचा हा बॉल थोडासा धीम्या गतीने आला होता. इनसाइड एज लागल्यानंतर यष्टीरक्षकाच्या दिशेनं डॉट बॉल. चांगला चेंडू धीरज पाटीलचा. 2 चौकारानंतर मात्र कमबॅक. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आणि तदनंतर मात्र गोलंदाज धीरजचं पुनरागमन पाहायला मिळतंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 2 चौकार 2 डॉट बॉल. चांगलं कमबॅक धीरज पाटील कडून. सूरज गरत ऑन स्ट्राईक. नॉन सेकंडला प्रतीक गरत. सलामीची जोडी धाकटी जुई संघाची. द स्टंप्स ऑन साइडला वळवले बॉल. मिड विकेट कडे ट्रॅव्हल होत असताना घनश्याम त्या ठिकाणी दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि थोडासा स्लो झाला होता त्या ठिकाणी. जेव्हा असे चेंडू येतात तुम्हाला वेगानं बॉलवर जाऊन पकडून तेवढाच वेगानं थ्रो करणं गरजेचं असतं, तरच एखादी धाव तुम्ही वाचू शकता. तुमचे प्रीत कडू यांना विनंती आहे आपण मंचावर या. प्रीत कडू आपलं सहर्ष स्वागत. चांगला बॉल टेक ऑफ झाला. लेंथ बॉल होता. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या दिशेने डॉट बॉल. 2 चौकार जरूर आले, परंतु तदनंतर मात्र गोलंदाज धीरज पाटीलचं पुनरागमन पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर बिनबाद 10 अशी सुरुवात झाली. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. घनश्याम पाटील, वहाळचा नन्ना मुन्ना जादूगर या नावानं करता खेळाडू ओळखला जातो. कमाल टर्न आहे. दोनही बाजूनी चेंडूला वळवण्याची क्षमता असणारा गोलंदाज वहाळचा घनश्याम पाटील बॉलिंग अटॅकवर दाखल झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहूया किती येतात. पॉवर प्लेचं षटक मात्र समाप्त झालंय. 5 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला मात्र दिसतील. स्क्वेअर लेग आहे मिड विकेटला. लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि त्यानंतर आपण पाहतो एक कव्हरला, डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. यावेळेस बॅकफुटला गेला होता. स्टंप लाईनला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग प्रॉपर होता. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि 2 धावा पूर्ण. धोकादायक धाव घेण्यात आली होती यावेळेस मात्र. सुंदर रनिंग मिड विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये. धावसंख्या 12 वर हात उघडले प्रतीक गरतनं.
प्रतीकचा रिस्की कॉल होता, परंतु त्यानं रन्स पूर्ण केले. घनश्याम पाटील चांगला लेग स्पिनर आहे टीमचा. यावेळेस लॉफ केलाय, बॉल हवेत आहे. मिड विकेट फिल्डरला संधी. प्रयास झेल टिपलाय. पहिला धक्का दाखजुई संघाला. फलंदाज बाद होईल यावेळेस सलामीवीर प्रतीक गरत. नवीन फलंदाज ज्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो, बिग मॅन दीपेश खरत मैदानामध्ये दाखल झालाय. तिसऱ्या क्रमांकावर घनश्याम पाटीलचा सामना करेल. दीपेश म्हटलं तर विस्फोटक फलंदाजाच्या यादीमधील हा फलंदाज आहे. परंतु पाहूया, समोर नुकतीच विकेट गेले, त्यामुळं या सिच्युएशनला दीपेशची भूमिका काय असेल मैदानावर. राऊंड स्टंप्सला फटका फसलाय, बॉल हवेत. घनश्याम धावलाय, बिग विकेट मैदानाच्या बाहेर. सगळ्यात मोठा धक्का दाखविजुई संघाला. आल्या पावली माघारी परतावं लागेल दीपेशला. ऑन हॅट्रिक नाव घनश्याम पाटील. पाठीमागच्या 2 बॉलमध्ये 2 सफलता अर्जित केल्यात आणि इकडे मात्र तिसऱ्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये तो असेल. घनश्यामचा लेग स्पिन, टॉप स्पिन ओळखणं बऱ्याच वेळेला गुगली सुद्धा पाहायला मिळतो त्याच्याकडून, आणि त्याचमुळे कधी कोणत्या बाजूला चेंडू वळवेल याचा नेम नाहीये. राव दे सॅमी, नको कली नको निसतात असाच खेळ. जयेश. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर मयूर पाटील. हलक्या हातानं यावेळेस मात्र ड्राईव्ह करत असताना किंवा पॉइंटला इनफिल्ड मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी सिंगल मिळेल. अक्षय दापोलकर आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 13 या आकड्यावर 13. आमचे संपूर्ण नियोजन मंडळ एम बाय साहिल, डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता पंचांकडे पाहतात आशाभूत नजरेनं. दोन्ही टीमसाठी खरं तर एक रिव्ह्यू असणार आहे. कोणत्याही कारणासाठी वापरला जाऊ शकतो, फक्त लेग बिफोर द विकेट सोडून. शॉट ऑफ लेंथ, यावेळेस टायमिंग कमालीचं आहे. पूल केला आणि बॉलला पाठवले सरळ टॉस बॉक्स मध्ये सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. वर आयवा कॅचसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आयोजकांना सहभागी होता येणार नाहीये. पहिल्या रात्रीपासून तुम्हाला 7 रात्री हे पारितोषिक पाहायला मिळेल. स्पर्धेचे प्रणेते सचिन शेटकर यांच्या वतीनं बहे स्पोर्ट्स शिलगर आयोजकांच्या वतीनं हे पारितोषिक असेल. काल गव्हाणच्या खेळाडूलाच कधीतरी पारितोषिक मिळालं होतं, विकी कोळीला. संधी चांगली आहे त्यामुळं बरेचसे झेल येत असतात. सूरजचा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 2 गडी बाद 19 जमा. तिसरं षटक घेऊन
गोलंदाजी मार्कवर येतोय सुजल खैरत. मास्टर ऋषी नाईक आयशा 11 न्यू यंगस्टर वहाळ. काय सरा या अगोदर सुद्धा ओढापून वहाळ संघ होता, परंतु तो पराभूत झाला या स्पर्धेमध्ये. एकाच रात्रीमध्ये 2 वहाळचे संघ. पण सध्याच्या घडीला दोनही चांगले परफॉर्मन्स देतात, हे सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. सुजलचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. संधी आहे कव्हर फिल्डरला, झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज बाद होईल. तिसरा धक्का लागलाय. एकोणीस या धावसंख्येवर तिसरा धक्का. ओके असाच केलं ना. चांगला झेल त्या ठिकाणी ऋषिकेश घरतनं टिपलाय. सुजलला पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त झाली. त्यामुळे मोठ्या फटक्यांसाठी जे जे फलंदाज गेलेत मिसटायमिंग स्ट्रोक झालेत. त्यामुळे कुठेतरी तो विचार करायला हवा आता मात्र धाकटीजुई संघानं, कारण प्रमुख फलंदाज गमावत चाललाय हा संघ. सूरज एका बाजूला जरूर आहे आणि सूरजला आता मात्र शेवटपर्यंत राहावं लागेल खेळपट्टीवर, कारण हा खेळाडू राहिला तर नक्कीच धाकटीजुई संघासाठी नेहमीच धावांचं रन मशीन राहिलाय हा खेळाडू, परंतु त्याला साथ सुद्धा द्यावी लागेल. ती साथ बिलकुल मिळाली नाही प्रतीकची, दीपेशची आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र मयूर सुद्धा परतलाय. ओके असावं. कौशल्य मात्र येतोय. व्हाईट बॉल कॉल फ्रॉम अंपायर. एक्स्ट्रास मध्ये 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. टावकर आताचा गोलंदाज आहे सुजल आणि त्याचमुळे कदाचित तिकडे बढती देण्यात आले कौशल्याला. टावकर आताचा फलंदाज. बाबा तुझ्या आडव्या बॅटने यावेळेस मात्र ऑन साईडला घुमवलाय बॉल. मिड विकेटकडे ट्रॅव्हल होत असताना पहिली रन वेगात, दुसरी सुद्धा कंप्लीट. तासात जा थांब रे बस. 22 धावा धाव फलकावर. सुजलचा हा बॉल आउटसाइड एज लागली होती फास्टलिपकडे जात असताना, परंतु रन मिळाली. पॉपिंग रिचच्या बराचसा पुढे गेला होता सूरज, त्यामुळे एकच धाव मिळेल. प्रफुल्ल त्या ठिकाणी आहेत. मुन्ना श्यामी राईट आहे. 23ला 3, 23 रन्स. थोडासा स्कोर सुद्धा धीमा झालाय, खास करून या ओव्हरमध्ये. सुजल आल्यापासून धावसंख्येला थोडासा लगाम घातला या गोलंदाजानं. निदान 10-12च्या सरासरीनं धावा यायलाच हव्यात, कारण पाठीमागचा सामना बघितला, वाचवला खारकोपर संघानं. आउट रे. फेक फेक अरे फेक ना. प्रफुल्लचा हा थ्रो, परंतु तोपर्यंत 1 रन. थोडं स्पीडअप करत राहा वहाळ संघ. जर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपली नाहीत, एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 12 मिनिटं आणि 36 सेकंद झालेली आहेत. ए पटापट जा बाबू. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2.5 मिनिटं तुमच्याकडे आहेत. गोलंदाज सुजल घरत तयार. ओ बॅकफुटला गेला होता, त्यानंतर कव्हर्सला हा फटका. टकरक कव्हरला कोण आहे? सिंगलच मिळेल. 1 धाव. कव्हरला कोण नाही. लास्ट बॉल आहे रे. यावेळेस मात्र हा फटका पाहूया. झेल होऊ शकला असता. फेक फेक. झेल तर सोडलाय त्या ठिकाणी. जयेश होता बरोबर त्या क्षेत्रामध्येच होता, त्याच ठिकाणी झेल आला होता. थोडासा बाउन्सर अटेम्प्ट करण्यात आला होता. आमचे स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात आपल्या टीव्ही स्क्रीनवर. आमचे भास्कर नानांचा स्टॉल आहे. भास्कर मामा, तुम्ही एन्जॉय करू शकता. खरं तर त्या ठिकाणी जाऊन जरूर भास्कर मामांच्या गाडी आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. वडापावचा आस्वाद घ्या. रुचकर वडापाव तुम्हाला खायला मिळतील.
आणि अजून बरंच काही आहे, फक्त वडापावच नाही आहे, सर्व खाण्याचे स्टॉल्स आहेत. जरूर आस्वाद घ्या. थँक्यू tenniscricket.in. आणि हा एरियल व्ह्यू आपण पाहतोय या मैदानाचा. पहे स्पोर्ट्स शेलगरचं दमदार मैदान हाय मास्टचं सुद्धा उद्घाटन प्रीतमदादा म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये काल आपल्याला पाहायला मिळालं. हाय मास्ट आणि या परमनंटली खरं तर या लाईट्स राहणार आहेत या क्रीडांगणावर. बटन चालू केलं की लाईट्स ऑन, कोणती जनरेटरची गरज नाही आहे. त्यामुळं लवकरच एक चांगलं क्रीडांगण या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि खास करून ज्यांनी क्रीडांगणासाठी सुद्धा सहकार्य केलं त्यांचे सुद्धा आपण खरे तर आभार मानले पाहिजेत. आणि जागा सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी देऊ केले. वाघ आलाय समीर नाईक. पण कालच एक व्हिडिओ आम्ही पाहिला होता. वाघ आले वाघ. जबरदस्त खेळ केला होता. खरं तर त्याला स्पोर्ट्स सायकल मिळाली. उसाटणे स्पर्धेमध्ये कालच खरं तर नाईट स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज राहिला होता. बॉलिंग करतोय, परंतु त्याला हे माहिती नव्हतं की 10 पॉइंट्सनं आपली बाईक जाते. त्याला बिलकुल माहीत नव्हतं. एवढा कमी राहिला होता तो. त्याला मार्जिनचं डोक्यामध्ये काहीच नव्हतं. ओ यावेळी स्लॉट केले, बॉल हवेत आहे, स्ट्रेट ड्राईव्ह फटकाय, साईड स्क्रीन समोर समोर झेललाय आणि फलंदाज होईल बाद. प्रयासचा सुंदर झेल आणि विकेट समीर नाईकला. विकेट घेतल्यानंतर त्याच्याकडे सगळे पाहतात का त्याचं सेलिब्रेशन कसं असेल. सगळ्यांना ती उत्सुकता असते. प्रत्येक वेळेला काहीतरी अनोखं करायचं, सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं. या अगोदर 2-4 वर्ष मागे गेलो तर अगदी सीमा रेषेपासून तो धावत द्यायचा बॉलिंग टाकण्यासाठी. म्हणजे साईड स्क्रीन जिकडे असते ना तिथून धावत द्यायचा. असं काहीतरी करणार अनोखा प्रयत्न. परंतु सध्याच्या घडीला चांगला खेळ सुरू आहे त्याचा. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा चांगलं करतोय. यंदाचं वर्ष फॉर्म मध्ये आहे. नेक्स्ट मॅच राधाकृष्ण वरद इंटरप्राइजेस जांभिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये मंगेशमृती कोंबडभुजे. टॉससाठी लगेच आहे आपण. जांभिवली आणि कोंबडभुजे राधाकृष्ण वरद इंटरप्राइजेस संघाचे पुरस्कर्ते आहेत. सुभाष शेठ पाटील साहेब बंबावीपाडा आणि त्याचप्रमाणे सोमनाथ शेठ म्हात्रे खारकोपर त्यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत करण्यात आलाय. सोमनाथ शेठ म्हात्रे बामणडोंगरी यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत करण्यात आला. 4 मिळाल्या टोटल जाऊन पोहोचेल ती आता मात्र 31 या आकड्यावर. 31 टॉप पेज लागली होती. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल निघून गेलाय. त्या नशिबाच्या धाबा मिळतात बऱ्याच वेळेला. कधी कधी बाउन्सर असतो, कधी कधी वेगान जात असतं. फास्ट आउटसाईड एज लागते तेव्हा पटकन लॉंग स्टॉप जातो चेंडू आणि त्याच धाबा महत्वाच्या. चला जांभिवली आणि कोंबडभुजे धाव घ्या आपण. पहिल्या इनिंगचा खेळ संपाच्या अगोदर आपल्याला पोहोचायचा आहे. समीरचा हा बॉल डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक, स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. शौनकनं रौनक आणले खरं तर या मॅच मध्ये. हा होता कुठे 6व्या क्रमांकावर आलाय आणि पहिल्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर मात्र षटकार. पटकन 10 धाबा केल्यात आणि ज्या गरजेच्या होत्या दाक्टिजुई संघासाठी. टीमची टोटल आता मात्र वाढत असताना 37 धाबा. 40च्या पुढे ही धावसंख्या लोटावी लागेल दाक्टिजुई संघाला कोणत्याही परिस्थितीमध्ये. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. टेन्शन आता मात्र समीर नाईकवर. लॉंग रन अप आहे. आणखीन एक समोरच्या दिशेला बॉल पाहूया लॉंग ऑन कडे. पायानं थांबवलाय. सुपर स्टॉप त्या ठिकाणी धीरज पाटील. कारण त्याला सुद्धा एका सिच्युएशनला असंच वाटलं होतं कदाचित बाउन्स झाला टप्पा तर इथून मात्र 4 जाऊ शकतील. कमाल फिल्डिंग होती. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 धाबा मिळतील. स्कोर मूव्स टू 39. नाव 39 धाबा धाव फलकावर
आणि आता मात्र असेल शेवटचा बॉल समीर नाईकचा. या बॉलवर एखादा मोठा स्ट्रोक आला तर धाकटीजुई संघ चांगली बॉलिंग आहे या संघाकडे. नक्कीच धाबा वाचवण्याचा प्रयत्न असेल, परंतु सध्याच्या घडीला मास्टर ऋषी नाईक आयशा 11 न्यू यंगस्टर वहाळ संघ चांगल्या फॉर्म मधून चाललाय. परंतु पाहूया लास्ट बॉलवर काय घडणार. फटका फसला, यावेळेस मात्र मिसक्यूट झालाय. पॉइंटला जाईल, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉइंटला. पहिला वेगात, दुसऱ्याचा प्रयत्न निशांना वेगानं लावलाय आणि इट्स आउट कॉल. फलंदाज बाद आहे, त्यामुळे एकच धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 40 धावा धावफलकावर टॉस केला जाईल. राधाकृष्ण वरद एंटरप्राइजेस जांभिवली आणि मंगेश स्मृती कोमटभुजे आणि नाणेफेक संपन्न केली जाईल. मी विनंती करतोय आमचे मान्यवर अविनाशजी भगत यांना की आपण आपल्या शुभास्ते या पहिल्या फेरीमधील चौथ्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करावा. 10 वाजता चौथ्या सामन्याचा टॉस होतोय आणि त्याच्या अगोदर आपण सेकंड राऊंडची एक मॅच सुद्धा कव्हर केले, कारण अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहतो 1 वाजेपर्यंत पहिला राऊंड चालू असतो. चला टॉस जिंकलाय. चला टॉस कोणी जिंकलाय? एक्केचाळीस धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी मास्टर ऋषी नाईक आयशा 11 न्यू यंगस्टार वहाळ संघाला. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और 2 मिलियन कडे वाटचाल. UNPL सुद्धा गतवर्षी आपण पाहिली होती याच मैदानावर आणि 11 वाजता 11:30 वाजेपर्यंत आपण सगळं उरकलं होतं. उल्वा नोड प्रीमियर लीग आणि यापुढे कदाचित ती दरवर्षी नाईट खेळवली जाईल, कारण यावर्षी सगळ्यांनाच कष्ट घ्यावे लागले. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, स्पीडअप करा प्लीज. सलामीची जोडी पाठवा वहाळ, लवकर जाऊ द्या. एकदम सोडा कौशल डायरेक्ट थांबून आला. मी काम नाही करत नाही, मी राहतो बघ. आता मी इथं मला मला माहिती आहे माझ्या सिक्मा होतं, मी तसं बघतो जाऊन सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. प्रयास कोळी आणि समीर नाईक. उसाटणे नाईट स्पर्धेमध्ये समीर नाईक उत्कृष्ट फलंदाज राहिलाय. स्पोर्ट्स सायकल त्याला मिळाली, अगदी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सायकल उचलून घेतली. डंबेल्स कसे आपण बायसेप मारतो तसे. चला अंपायर्स प्लीज प्रोसीड. यस, अंपायर्सना तंबी आहे. खरं तर आपण सामना चालू करायचा, आपण जवळ आहात तिकडे. पहिलं षटक घेऊन दीपेश खरत तयार. आज बॅटिंग झालेली नाहीये, पाहूया बॉलिंग मध्ये काय करतोय. करावं लागेल या खेळाडूला, मुख्य खेळाडू या टीमचा. 41 धावांचं लक्ष्य.
पहिलाच बॉल स्क्वेअर कट केलाय. अप्रतिम फटका, बाधक सौंदर्य आणि बॉल सीमा पार चौकारानं खातं उघडलंय प्रयास कोळीनं. चार धावेनं मात्र सुरुवात झाली प्रयासची. सर्कल फोडण्यामध्ये माहीर आहे हा खेळाडू, सर्कल स्पेशालिस्ट. ज्या ठिकाणी वॅकेंट एरिया त्या ठिकाणी तुम्हाला बाउंड्रीज पाहायला मिळतील पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये नेहमीच. लोअर फुल टॉस बॉल यावेळेस मात्र घेतलाय, बॉल निघालाय. कमालीचं टायमिंग आहे, बॉल लॉंग ऑन वॉटर लाईनच्या दिशेनं प्रयासच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक चौकार. सूरज घरतनं सुद्धा 2 चौकारानं सुरुवात केली होती. पहिल्या 2 बॉलवर वहाळ संघाचा गोलंदाज धीरज पाटीलला सुद्धा 2 चौकार आले होते. अगदी तसंच घडलं इकडे. प्रयास कोळीनं अगदी नेक टू नेक जशास तसं प्रत्युत्तर दिलंय धाकटी जुई संघाला. प्रयास कोळीनं 2 चौकार, टीमची टोटल 8 वर. दीपेश थोडंसं टेन्शनमध्ये आता मात्र असेल, कारण 2 फिल्डर आता बाहेर लावायचे कुठे हा सुद्धा पडलेला प्रश्न. मैदानाच्या चौफेर खेळतो हा फलंदाज. दोन्ही ऑन साईडला आहेत. हो, यावेळेस थोडासा ऑनसाईडला ढकलण्याचा प्रयत्न. चांगला बॉल, दीपेशचा कमबॅक. डॉट बॉल. टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. 2 मिलियन कडे खरं तर त्यांचा प्रवास सुरू आहे आणि तो आपल्याला या शेलगर नाईट स्पर्धेमध्ये कंप्लीट करायचा आहे. अवघ्या 3,500-4 हजार फक्त सबस्क्रायबर बाकी आहेत. जे प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेतात, ऑफलाईन जरी घेतात तरी सुद्धा आपण आपलं यूट्यूब ऑन करा. टेनिस क्रिकेट .inला या संपार पाहण्याची मागणी केली जाते आणि सबस्क्राईब करा, कारण 20 लाख सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडणार आहे. मोठा माइलस्टोन आहे. पहिली वाहिनी खरं तर टेनिस क्रिकेट विश्वामधील जे बाकी कोणाला जमलं नाही ते मात्र ते करून दाखवणार आहेत. संतोष नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम. आणि हा खरं तर याची सुद्धा नोंद सुवर्णाक्षरामध्ये लिहिली जाणार आहे. त्यामुळं 2 मिलियनचा टप्पा याची देही याची डोळा शेलघरच्या मैदानावर आम्हाला सुद्धा पाहायचा आहे. आणि त्यासाठी प्रेक्षक वर्ग आपण भरभरून प्रेम करा या वाहिनीवर. टेनिस क्रिकेट .in सबस्क्राईब करा. आपण व्हिडिओ जो पाहताय मोबाईलवर उजव्या बाजूला व्हिडिओच्या खाली एक बटन आहे सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. टेनिस क्रिकेट .in अनेक मोठ्या स्पर्धा खरं तर या संपूर्ण भारतामधल्या कव्हर करते, मोठे इव्हेंट्स कव्हर करत असते आणि पहिला मान याच खरं तर वाहिनीला मिळतो. आणि त्यामुळे तुम्हाला घर बसल्या जेव्हा मोठ्या स्पर्धा असतील तेव्हा तुमच्या मोबाईलवर ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन्स येतील. आणि त्यासाठीच मात्र आपलं सर्वांचं प्रेम सहकार्य या टेनिस क्रिकेट वाहिनीवर कराल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. चला, उद्या कोणाचे पेपर्स असतील आमचे स्कूल बॉईज, घरचा रस्ता पकडा. 1-2 मार्क वाढतील. स्विचिटचा प्रयत्न होता. प्रयासचा हा प्रयास मात्र फुकट गेला. चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे. मॅचेस होत राहतील. पेपर जर कठीण आला, वय गेल्यावर काही हातात नाहीये. शिक्षण वेळेमध्येच आपल्याला पूर्ण करावं लागतं. नंतर हे सगळे एडेचाळे आहेत, हे नंतर करता येतात. चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. 2 चेंडू निर्धाव आले होते आणि तदनंतर मात्र प्रयासच्या बॅटमधून स्ट्रेट हिटचा षटकार. संघाला घ्यायचं असेल तर प्रयासला थांबवावं लागेल आणि हा एक ऍडव्हान्टेज होऊ शकेल. हो, हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न.
कोटी धाव नाहीये. 3 बॉलवर 3 मोठे फटके, 3 चेंडू निर्धाव. पहिले षटक समाप्त झाले दीपेश गरजचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14 धावा वहाळ संघ. जास्त एकत्रित देऊ नका या स्पर्धेमध्ये, अजिबात परमिशन नाहीये. 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं संपली नाहीत दाटीजुई तर तुम्हाला एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल आणि अजून जास्त उशीर करत गेलात तर अजून एखादा आतमध्ये घ्यावा लागेल. ए बाहेर कोण झालंय दबाय इथे ए इथे गेल ए इथे गेल. सन्माननीय DB ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. लेग सर त्याचप्रमाणे अतुल शेठ भगत साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. त्याचप्रमाणे राज ठाकूर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. यावं आपण मंचावर. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. स्वर्गीय महेश स्मृती चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. ठीक आहे ठीक आहे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर येतो सूरज गरज. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धाबा आल्यात त्यामुळे थोडंसं कंट्रोल करावं लागेल धावसंख्येमध्ये. सूरज चांगली बॅटिंग झाले. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं पहिल्या बॉलवर सिंगल आले. स्कोर मूव्स टू 15 नाव. 15 धावा धावफलकावर. प्रयास कोळी आणि समीर नाईक अशी जोडी आहे. परंतु सगळ्या धावा आपण पाहिल्या ना, समीर नाईकनं एकच सिंगल घेतले. बाकी संपूर्णपणे प्रयास कोळी. आता धावा फटाक्यांची आतषबाजी करत आमच्या मान्यवरांसाठी. सूरज गरजचं षटक क्रमांक 2 सुरू आहे. यावेळेस मात्र पॉइंटला स्टॉप करण्याचा प्रयत्न झाला परंतु तिथे थोडंसं मिसफिल्ड. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर जाऊन पोहोचते आता मात्र 17 या आकड्यावर. प्रयासला थांबवावं लागेल तुम्हाला धाकटी जुई संघ त्यापैकी. आणि तो जर थांबला नाही तर तुम्हाला इथून बाहेर जावं लागेल कारण एवढं टॅलेंट त्याच्यामध्ये आहे. षटकार नाही परंतु बाउंड्रीज मारत मारत अक्षरशः नामोहरम करतो प्रतिस्पर्धी टीमला आणि सातत्यानं धावा घेत असतो. इकडे एक धाव त्या एंडला फेकून समीर नाईक एवढा वेगात धावतो की तिकडे सुद्धा तो एंड सुद्धा थोडंसं कठीण होता. कदाचित नॉन स्ट्राईक एंडला ट्राय करायला हवा होता कारण प्रयास होता. बऱ्याच वेळा ते मिनी सेकंड असतात. एखाद्या फिल्डर्सकडे कोणत्या एंडला थ्रो करायचा ते अगदी मिनी सेकंदमध्ये तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागतो. आणखीन एक सिंगल परंतु चांगली बॉलिंग करतोय सूरज गरज. थोडासा कंट्रोल ठेवलाय या ओव्हरमध्ये. पहिल्या 3 बॉलमध्ये 4 धावा येत असताना सूरजचा बॉल ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन थोडासा खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. हा ऑप्शनच्या बाहेर निघाला होता समीर. चेंडू निघून गेला ऑप्शन लाईनवरून. थोडासा खाली सुद्धा राहिला. डॉट बॉल. चांगली बॉलिंग. पहिल्या 4 बॉलमध्ये 4च धावा आल्यात. कमबॅक. धाकटी जुईचं कमबॅक पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. यावेळेस स्विच हिट केलाय. स्विच हिट. इट्स ऑल्सो कॉल्ड स्वीट हिट. बॉल पाठवलाय बॅकवर्ड पॉइंटच्या वरतून. 6 धावा करता समीर नाईकच्या बॅटमधून षटकार. मध्ये 4च दिल्या होत्या परंतु स्विच हिटचा वापर केला आणि षटकार आलाय. म्हणजे 10 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्यात. षटकारानं थोडंसं इक्वेशन बदलेल. 24 ऑन बोर्ड. 24 धावा धावफलकावर. आडव्या बॅटन साईडला ताणून मारलाय. समीरचा धमाका. लगातारचा दुसरा षटकार.
टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली ती तब्बल 30 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 आणि आता मात्र गरज असेल ती 11 धावांची. उर्वरित 2 ओव्हरचा खेळ बाकी, त्यामुळं 2 लगातार षटकारानं आता मात्र थोडी गडबड झाली धाकटी जुई संघासाठी. चांगली बॉलिंग करत होता सूरज, परंतु प्रयास कोळीचा पेपर सोडवता सोडवता अचानकपणे समीर नाईक हे कोडच उलगडलं नाही. त्या अगोदरच आम्ही उल्लेख केला होता, उसाटणा नाईट स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज या पुरस्कारानं सन्मानित आहे परवाच, कालच. या सामन्याचा आनंद घेत असताना आमचे सन्माननीय मान्यवर अतुल शेठ भगत साहेब, त्याचप्रमाणे डी बी ठाकूर साहेब, राज ठाकूर साहेब, श्याम ठाकूर साहेब या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तिसरं षटक प्रतीक करत येतोय. स्वीप केला यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक येतोय मिड विकेटचा पुढे वेगात. तोपर्यंत मात्र 1 रन. यानंतर राधाकृष्णा वरद इंटरप्राइजेस जांभिवली आणि मंगेश स्मृती कोंबडभुजे दोन्ही संघ आपण रेडी राहायचं आहे. अलर्ट मोड आपल्यासाठी. त्यांची बॅटिंग आहे. आपण हळूहळू खेळाडू कक्षाकडे या. यावेळेस सुद्धा तोच प्रयत्न, बॉलला पाठवलं बॅकवर्ड पॉइंटला. कमाल स्ट्रोक आहे समीर नाईकच्या पॅटमधून. आणखीन एक स्विच हिट हा येतोय. बॅटमधून क्लास बॅटिंग दाखवलंय. शांत होता, आता मात्र खोळून उठलाय. हलक्या हाताने यावेळेस मात्र स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट. माझ्याकडे संयम सुद्धा आहे आणि त्याचीच प्रचिती दाखवून देत असताना सुंदर क्रिकेट पाहायला मिळते. आता मात्र मास्टर ऋषी नाईक आईशा 11 न्यू यंगस्टर वहाळ संघाकडून हळूहळू विजयाकडे वाटचाल करत असताना वहाळ संघ. आणि स्कोर झाला आतापर्यंत 38. फुल टॉस आहे, विनिंग शॉट, बॉलला पाठवलं मिड विकेटच्या वरतून आणि प्रयासच्या बॅटमधून निघणाऱ्या षटकारानं मात्र सामना फिनिश. सामना जिंकलाय वहाळ संघानं. अभिनंदन मास्टर ऋषी नाईक आईशा 11 न्यू यंगस्टर वहाळ. पहिल्या फेरीत दिली लढत मात्र जिंकले. हार्ड लक दीपेश, हार्ड लक धाकटी जुई टीम. आणि यानंतर सामना असेल जांभिवली आणि कोंबडभुजे. जो काही निर्णय आहे निर्णयाची अंमलबजावणी लगेच करा. पंच पुढे आले होते, पिछे मुड केले त्यांनी. चला मैदानाचा ताबा घ्या जांभिवली आणि कोंबडभुजे. टॉस जिंकलाय तो जांभिवली संघानं. जांभिवली संघ मैदानामध्ये उतरा लवकर आपण, का वेळ नाही आपल्याकडे.